भोंदू अशोक खराचे कारनामे दिवसेंदिवस समोर येत आहेत। मग अनेक महिलांचं लैंगिक शोषण असो किंवा व्यापारी लोकांना विविध पूजा करण्याच्या नावावर पैसे उकळले असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत। तसेच परदेशवारी आणि पूजा करण्यासाठी काही लाखांमध्ये फीसच्या नावावर पैसे खरातनं घेतल्याचं आता समोर आलं आहे। तसेच मर्सिडीज सारख्या महागड्या गाड्या देखील त्याने त्यांच्याकडून घेतल्या आहेत। अवतार पूजा, उत्तर पूजा आणि आपल्याला देव प्रसन्न आहे या नावाखाली येणाऱ्या नागरिकांकडून सर्रास पैसे उकळायचा अशोक खरात सोबत त्याच्या आता ट्रस्टवर असणाऱ्या प्रकाश पोपळेची संपत्ती समोर आली आहे। अशोक खरात आणि प्रकाश पोपळे हे अत्यंत एकमेकांचे निकटवर्ती असून त्यांची विविध ठिकाणी संपत्तीत भागीदारी असल्याचं देखील बोललं जात आहे। तसेच प्रकाश पोपळे हा अनेक जणांचे काळे पैसे व्हाईट करून द्यायचा अशी माहिती आता समोर आली आहे। प्रकाश पोपळेची संपत्ती किती, ती कुठे आहे आणि तो नेमका कोण आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। प्रकाश पोपळे हा राहिला पुण्यात असून तो विविध नेते व्यापारी वर्गाचा सीए म्हणून काम पाहतो। तसेच तो खरातच्या शिवणिका ट्रस्टवर असून आर्थिक व्यवहार देखील तो पाहायचा। तसेच मुंबई पुण्यात त्याचे विविध आर्थिक फर्म आहेत। त्याची दोन्ही मुलं ललित आणि हर्षद या दोघांच्या नावे कंपन्या देखील आहेत। MH12WE 2121 ही रेंज रोवर गाडी हर्षद प्रकाश पोपळे याच्या एक्झिमियस फायनान्शियल ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे रजिस्टर आहे। हर्षद पोपळे हा अशोक खरातच्या शिवणिका ट्रस्टवर ट्रस्टी आहे। तसेच सीए असणाऱ्या प्रकाश पोपळेचा हा मुलगा आहे। ललित आणि हर्षद अशी दोन्ही मुलं प्रकाश पोपळेला आहेत। या दोन्ही भावांच्या अनेक कंपन्या आहेत आणि त्यांच्या ऑफिस ॲड्रेस देखील सेम आहे। या गाडीवर ओव्हर स्पीड, टोल न देणं, विदाऊट सेफ्टी बेल्ट ड्रायव्हिंग करणं अशी 392 चलनं पेंडिंग आहेत, ज्यांची रक्कम जवळपास काही लाखांमध्ये आहे। या गाडीचे फोटो ओंकार महाजन या मुलाच्या इन्स्टा अकाउंटवरती होते। एकूण 7 फोटोंची ती पोस्ट होती, ज्यामध्ये रुपाली चाकणकरांचा मुलगा ते अशोक खरातच्या मुलांचेही फोटो आहेत। परंतु या गाडीचा फोटो एडिट करून नंतर लपवला देखील आहे। प्रकाश पोपळे यांनी 2024 मध्ये पुण्यातील अत्यंत उच्चभ्रू असलेल्या कोरेगाव पार्क परिसरात 8 रो हाऊसेस 49 गुंठे जागेसह खरेदी केले आहेत। कागदोपत्री याची किंमत 19,56,00,000 रुपये दाखवण्यात आले आहे। मात्र कोरेगाव पार्क हा परिसर पुण्यातील सर्वात महागड्या भागांपैकी एक असून लेन नंबर 3 मध्ये अनेक बड्या उद्योगपतींची बंगल्यांची मालमत्ता आहे। या पार्श्वभूमीवर या खरेदीची खरी किंमत 100 कोटीपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे। अशोक खरातच्या सीए कडे एवढा पैसा कुठून आला? खरात सीए मार्फत काळा पैसा पांढरा करत होता का? अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? तर SI कडून चौकशी देखील आता या संदर्भात होणार आहे। असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। खरातच्या ट्रस्टवर असलेल्या सीए पोपळेची पुण्यातील अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात एवढी मोठी संपत्ती असल्याचं आता समोर आलं आहे। तपासादरम्यान खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या नावावर तब्बल 18 रो हाऊसेस असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत। नाशिक आणि आसपासच्या परिसरात सुमारे 49 गुंठे मोकळी जागा असल्याची देखील आता माहिती समोर आली आहे। पोपळे हा खराच्या सर्व काळ्या पैशांचे आणि गुंतवणुकीचे नियोजन करत असल्याचा संशय पोलिसांना आहे। शिवणिका ट्रस्ट आणि इतर व्यवहारांमधून जमा झालेला पैसा या मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या सर्व मालमत्तांची खरेदी कधी झाली, कशी झाली, त्यामध्ये पैसे कुठून आले आणि यामध्ये बेनामी व्यवहार झाले आहेत का याचा तपास आता विशेष तपास पथक SIT करत आहे। तर अशोक खरातच्या जो काही ट्रस्टी आहे पोपळे, त्याची पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 19 कोटींची संपत्ती आहे। ती संपत्ती घेण्यासाठी अशोक खरातचा सीए कडे, पोपळेकडे एवढे पैसे कुठून आले असा सवालही आता उपस्थित होत आहे। अशोक खरात सीए मार्फत काळा पैसा पांढरा करत होता। अशोक खरातचा या व्यवहाराशी संबंध आहे का? आणि खरातचा पोपळेच्या नावे कागदोपत्री 19 कोटींची संपत्ती आहे का? मात्र जागेची खरी किंमत 100 कोटीपेक्षा अधिक असल्याची आता माहिती आहे। आता SITचा तपास देखील सुरू आहे। आता या संदर्भात आणखी कोणाला अटक होती, तपास कोणत्या मार्गाने जातो याकडे सर्व आपलं लक्ष असणार आहे। बाकी सर्व अपडेटसाठी अशोक खरातच्या ज्या सर्व बातम्या आहेत त्यासाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक।